बघा मित्रांनो, दालचिनीचे पानं वगैरे काढायला आलो होतो मित्रांनो. दालचिनीचे झाडं वगैरे, झाडं नाही पानं घेतलेली आहे. किती पानं घेतलीच आहे? 20 पुरतील? ठीक आहे. आता आम्ही निघालोय. पोरं पोचले, कॉल करतात आहे. आता नदीवरती कॉल लागणार नाही. माचीस वगैरे घेतली नाही. आम्ही निघालोय नदीवरती. जातोय, बघूया मित्रांनो. आता आम्ही निघालोय बघा मित्रांनो. पोरं गेले आणि आम्ही चाललोय आता नदीवरती. चल 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 लवकर चल. पोरं भरपूर टाइम गेले. पोरं नदीवरती पोचले असतील. बाकी काय नाही, मटण खातील. आम्ही राहिलोय पाठी. दालचिनीचा पान टाकणार नाही आणि खातील बिर्याणी. आम्ही राहायचं उपाशी. आम्ही लवकरात लवकर पोचतोय. टावेल पडला बघ, टावेल पडला बघ. टावेल घे, टावेल घे. चल चल चल, देते ते खांद्यावर, खांद्यावर. चाललोय गाईज. आम्ही लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला तिथं पोचल्यावर दाखवतो व्हिडिओ. आता आम्ही जातोय धावत. पोरं सगळी पोचले, वाट बघू शकता. धारधार धारधार बघा. इथे आम्ही कपडे धुवून आल्यावर इथे थांबतो. तर कातली वेल फणस बिनस हे बघा. आता मे महिना चालू व्हायला आला आहे. म्हणजे उन्हाचं तापमान वाढले. मे महिना चालू नाही झाला आहे. कुहरा वगैरे बघा फणसाचे, हे बघा कुहरे वगैरे. आता आम्ही नदीवर चाललो आहे. धारावर पोचलो आहे. चल लवकरात लवकर जायचं आहे. लवकर कर मित्रा. पोचायला लागणार आहे. बिर्याणी वगैरे त्याने खाल्ली बिल्ली. काय बिर्याणी खातील? खायचा कोण टाकेल यांना जागीच आहे ना मित्रांनो. वाट बघू शकता, घसराट नुसता तानानानं पिरिरिरी. इकडून आम्ही कपडे धुवायला जातो. आज मेनू म्हणजे 31. त्यासाठी आम्ही नदीवरचा बेत केले. नदीवर जाऊन करायची असं ठरवलं आहे. पोरं होती कॉलेजला वगैरे, म्हणून थोडा उशीर झाला आहे. वाजले पण भरपूर, 2 वाजायला आले. आणि आम्ही आता जातोय. पोरं पोचले, त्यांनी तयारी बहुतेक केली असेल. तर आपण पुढे बघूया. चला तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. कोकणी दीपेश यूट्यूब चॅनल. तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल बिर्याणीची. चल लवकर चल. चल 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 चल. मी याला खाल्ली मिळली असते ना. काय खातील? पार्टी काय? पैसा काढलेला आहे 50-50 रुपये. मॅडम मी 100 रुपये काढले. 100 रुपये घेतले तुझ्याकडनी? 50-50 काढले तुम्ही. आम्ही 50-50 काढलेलं. अरे मला सांगा 100 काढले म्हणून 100 रुपये दिलं. अरे मला सांगितले 50-50 काढूया. रोशाकडनी पैसे नाही घ्यायचं, तुझ्याकडनी कसं घेतली? अरे मला सांगितले 100 काढले नाही. मग तुला तुझ्यासाठी मी खान मग 50 रुपयाची. चल. अरे अरे भावा ही नदी कुठली रे? नदी ही गोटण. हे आमचं मेन ठिकाण. लहानापासून आम्ही इथंच येतो. नदी नावं भरपूर असतात नदींची. गोटणी, दिगड, सालक. गोटणी काय रे म्हणतात? गोटणी म्हणजे आम्ही लहानापासून तो लहान वडिलापासून नावं ठेवली ना. अरे लहानापासून असं बिला तो शिरायची सवय ती का? तुम्ही पण मित्रांनो कमेंट करून सांगा तुमच्याकडे नदीला काय म्हणतात, नावं कुठली कुठली दिलेली आहेत. नक्की कमेंट करा. अरे भावा चांगल्या जागा तिकडून उतार जागा उतरायला. तसं पटकन बिर्याणी खातील. अडकला बघ तू. गा बिर्याणी खाल्ली वासाल मित्रांनो. पोचलेला आहे बघा मित्रांनो. आम्ही म्हटलेलं बिर्याणी बनली असेल. तुम्ही काय करत होते? डबा घरात काय ठेवला बघा मित्रांनो. चूल वगैरे पेटवलेला आहे मस्त आहे. हे बघा तांदूळ बिंदूळ भिजत घेतलेला आहे. ते बघा तिकडे कपडे पण नदीवर म्हटले कपडे. हे आमची दीदी प्रेरणा दीदी बघा. बिर्याणीची कूक आणि कपडे धुवायला पोरं सगळी जमा झाले. ते बघा
ही आमची गोठणी. ते म्हणजे कसे एकदम सोयीस्कार. मात्र बाबा हाय करा, हाय करा, हाय करा. हा असं हात दाखवा, हात दाखवा. बिर्याणी बनवायला आलेलं सांगा. हा असं आम्ही आता बघू शकता इथे बिर्याणी वगैरे बनवणार. अंगुलीला पोरांनी कपडे आणलेले. बिर्याणी स्पेशल बिर्याणी. ते कुक बघा, दोघे जणी कुक. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा घे. संध्याकाळी मेनू वेगळा आहे. विचारू शकता भावा संध्याकाळी आपला मेनू काय आहे? संध्याकाळी तुझ्याकडे 500 रुपये आहेत तर आपण काहीतरी करू. ठीक आहे, ठीक आहे. तर पाणी वगैरे घेऊन आलेला आहे मित्र. मित्र म्हणजे भाऊच आहे. कोणाचा मित्र आला? एवढा पाणी नको तुम्ही ओतून टाक. रांडीच्या परत फाटी आहे, माती जाय. सॉरी 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 भावा. मित्रांनो बघा मटणाची फोडं किती मोठी मोठी ठेवले. गाड्याला वगैरे काढलेला आहे. भाव आता बघा कसं मटणाच्या फोडी बारीक बारीक करतील. सुरी वगैरे कुक आमचे बघा. धूर वगैरे झालाय. कर ना हे कर. पातेल्यावरचा मधला लाकूड काढ, मध्ये धूर जाईल. हा मधला लाकूड. हा हा बस बस बस. आता बारीक लाव वरती. कांदा आहे, लसूण पेस्ट आहे, रांडीच्या पोरा आदला सांगशील काय? सांग 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 लवकर सांग काय काय. कोथिंबीर आहे, हा चिकन कापताना चिकन मसाला आहे, हा मिरची आहे, टॅमॅटो आहे, अजून कोथिंबीर आहे. बस 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 बस. वा सगळं साहित्य आलेलं आहे. मटन वगैरे. भावा मटन कापताना कसं वाटतंय तुला? पहिल्यांदाच कापतो. चला मऊ मऊ लागते रे. शे बिर्याणी तयार झालेली आहे. पोरं सगळे कपडे धुवायला आले. नदी बघू शकता पूर्ण खालपर्यंत नदी गेलेली आहे. वरती रेवसा दिगड अशी नावं आहेत. तुमच्याकडे काय नाव आहेत ते मला नक्की सांगा. आणि कपडे धुण्याची स्टाईल बघा. ही स्टाईल तुम्हाला कुठे गावणार? गावठी स्टाईल. घेतला बरंच नुसता साबण वाढायचा, नुसता साना ना 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 ना. फेस बघा नुसता फेसावर. फेसावर सगळं मल जावं नाही तर ना जाऊ. फेस आला की सगळं कपडे धुतलं. मग काय म्हणतेस? कपडे धुवून झाले की गप्प बसून काय मला गप्प बसायला सांगितलंय? पोरं आज बिर्याणीच्या जोरावर कपडे बिपडे आणले. बघा मित्रांनो बिर्याणी मध्ये 30 की मज्जाच वेगळी. खतरनाक. बाबा आपण 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 धुवायचं चिकन. चिकन धुवायला तिकडे नेऊ. वरती नाही तिकडं दगडी. बाबांना घेऊन आलोय. तरी बाबांचं वय असेल 70-75 आसपास. ते पण बोलले नदीवर येतोय कपडे धुवायला. घेऊन आलोय. तर बाबा तुम्ही कपडे धुताना कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतं? व्हिडिओत सांगा कसं वाटतं? कसं वाटल? बरं आहे. बरं आहे ना? कपडे धुवायचे म्हणून. होय काय? होय. मग किती वाजता पोचलात तुम्ही? 10 मिनिटं लवकर. 10 मिनिटं लवकर. चला तर बिर्याणीची तयारी झालेली आहे. कांदा बिंदा तिकडून उचलून आणलेला आहे. बघा भुरी वगैरे ओली करणार टोपाला लावायला. तर आपण बघूया. भुरी भुरी एकदम पद्धतशीर ओली कर आणि टोपाला लाव. तर टोप आणायला गेले आणि आपली कपडे धुणारी परत कपडे धुण्याकडे जाऊया. बघा मित्रांनो काय कपडे धुण्याची मज्जाच वेगळी. बघा मित्रांनो तिकडे एका साईडला तेव्हा बिर्याणीची तयारी आणि एका साईडला कपडे धुतात. हे बघा इकडे कपडे धुतात आहे. ही नदी वगैरे काय म्हणायचं काय एकदम मस्त वातावरण टाईट आहे. तर इकडे बघा बिर्याणीची तयारी एकदम पॉवरफुल. बघा तिकडे बघा मटण वगैरे नेलं. ए मासा खाते ना मटण?
लवकर मटण बाजूला ठेव, मासे पकड. तर बघा एकदम कडक कपडे धुण्याची. मला ती स्टाईल आवडली, मला पण शिकून घ्यायची आहे. कुठली माती नाही, फक्त भुरी लाव. 10 वर्षी वरणी हा अशी, नंतर मग वरणी टाकायची. आधी लावून घे पूर्ण आग वगैरे. ए आग विझाली बघ, चाल लवकर. मित्रांनो तिकडून मटन बिटन आणतात आहे बघा मित्रांनो. झाला आणलेलं आहे. तर हा मटन मस्त शिजवून नाही मित्रांनो, धुवून आणले मटन. तर मित्रांनो पाणी वगैरे ओतलेलं आहे बिर्याणीमध्ये. पाणी आणि ग्लासात पाणी लागणार आहे काय? नाही. मित्रांनो नदी बघा पूर्ण. तर बिर्याणीची तयारी सुरू झाली. हे काय आहे? वाटण आणलेलं आहे. तर वाटण आपण टाकून घेऊया. मटणामध्येच मिक्स करायचं आहे. मटणामध्ये मिक्स करून घेऊया. आणि सगळं टाकू काय त्याला विचार दीपकला. पूर्ण टाकायचं आहे. पाणी वगैरे आणलेलं आहे. वाटण सगळं टाकू याला. त्याला सगळं लावू. मग ती फोडणीला अर्धा ठेवतो. पाणी येतं फोडणीला लावू द्या. अरे तू कूक आहेस ना. तर कूक थोडं मुंबईचं कूक आणलं, थोडं बाचा गेलाय. थोडं कसं नदीवरती पूर्ण सामान भेटत नाही. आपल्याकडे जेवढे पैसे असतात तेवढे. ह्याच्याकडून पोरांनी 100 रुपये घेतले. तर रोशा काय म्हणतो आत्ता बोल. 100 रुपये तुझ्याकडे घेतले ना, तर जास्त घेणार तू? तर ठीक आहे. तर गरम मसाला वगैरे सुरुवात झाली टाकायला. तर काय आहे गरम मसाला? मग चिकन बिर्याणी मसाला फोडणीला द्यायला एक पॅकेट ठेवते. तर बिर्याणी बरोबर आहे. बिर्याणी मसाला आता टाकून घेतलाय. ही नवीन स्टाईल आम्ही बघतोय. गावाकडची तशी काय नाही. मटणाच्या फोडी टाकला, वरणी सगळा मिक्स चटणी मीठ मिक्स केलास की ढवलला आणि विषय संपला. वरणी तांदूळ टाकला, पलिता मारला, शिजला की खाया बसलं, झाली बिर्याणी. ही अनोखी स्टाईल बघतोय मुंबईकरांची. गरम मसाला वगैरे सगळं मटणात टाकतात आधी. भात तिकडे उकडायला टाकले. आणि तर मित्रांनो आपण बघूया बिर्याणीची सुरुवात तर झालेली आहे. आणि चाकू वगैरे घेऊन मिरच्या वगैरे अगोदर कापून ठेवली नाही. तर आत्ताच कापायची तयारी. पोरं बसले सगळी, बाकीचे कपडे धुतात आहे. आणि आम्ही आणलेले आहे कांडाल. रोशा कांडाल दाखव. नदीवर आल्यावर म्हटलं थोडं मासे पण पकडूया आणि बिर्याणी पण करूया. बिर्याणीची पूर्ण व्हिडिओ दाखवून आम्ही मासे पकडायला पण जाणार आहे. ते पण व्हिडिओ काढणार आहे. दालचिनी आम्ही थोड्याच वेळापूर्वी आणायला गेलो होतो पानं. तर ती पानं आता भातामध्ये टाकले. आणि इकडे सगळे मिरच्या वगैरे कांदा वगैरे कापण्याची सुरुवात झालेली आहे. खडा मसाला कुठे गेला का? खडा मसाला आणला होता ना, द्यायला नाही वाटतं. खडा मसाला नंतर फोडणी द्यायला. तर भावा कांडाल कुठे भेटत नाही की? सुरी चिकन खाली, त्याच्यावर भात, परत चिकन. ओके. तर मुंबईची स्टाईल बघूया. नाही तर आमचं काय गावाकडचं मटण शिजला की वरती भात टाकला की नुसतं ढवलायच्या मागं शिजतंय कधी नाही, आम्ही खातोय कधी. ही आमची मजा. आता मुंबईकडे आल्यावर म्हटल्याच्या नंतर ते सांगतील तसं करावं लागतं, कारण जास्त पैसे मुंबईकरांनीच काढले नाही. मित्रांनो बघा इकडे बिर्याणी चालू झाले. कोथिंबीर वगैरे कटिंग चालू आहे. कोथिंबीर वगैरे कापून झालेले आहे.
आणि इकडे बघा आम्ही कांडाला आणलेले एक बघू शकता मित्रा. कांडालीला मासे लागतात ना जबरदस्त बघा. तर मित्र माझा कांडाल आणला नाही, जांभारीतून कांडाला आणलेले आहे. तर ग्रेव्ही बघू शकता, भात काढून ग्रेव्ही बघू शकता, पूर्ण ग्रेव्ही, पूर्ण सगळं साहित्य टाकलं. तर काय काय टाकलं जरा सांगशील? लसूण पेस्ट, लसूण पेस्ट, हा चिकन बिर्याणी मसाला, चिकन मसाला, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट. ठीक आहे, साहित्य पूर्ण टाकून झाले. कांदा वगैरे, गावची माणसं तुम्ही, कसं कापायचं कांदा सणाना पिरी पिरी? हे बस नाही एवढं भातात टाकायला लागतात. हा काय आहे बघा मित्रांनो, आमच्या इकडचं कूक आहे ना, थोडासा टाकला विषय संपला, जास्त वापरायचा नाही. आणि इकडे मुंबईकरी नुसतं भेटला म्हणून टाकीत राहतात. तर काय बाबाने पण तिकडून चादर धुवून आले, चादर आणले धुवा. तर मित्रांनो बघा, कपडे धुवायला बाबू वगैरे. आम्ही आता कपडे येऊन घेऊन गेलो असतो, असं सुकले असते. आता काय सुकणार नाही. नदीच्या शिंके काढताय होय. बाबा कुठे सुकत आलो? हा होय, ते ऊन आहे सर तिकडे दाखवू की नाही. मग काय भाव कसं वाटतंय? पाणी कसं मस्त आहे ना? वरून दगडी उडी टाक. थांब. गारबो काय आहे तो? बघू शकता आम्ही कांडाला टाकायला निघालो आहोत. बघू शकता मी कांडाला घेऊन आलोय. माझा मित्र टाकीत आहे, ओळखत असाल याला, आपला कोकणीची पेस्ट उर्फ तात्या. अरे आम्ही कांदा तिथे टाकीत नाही. आपण आलोय बरोबर, तर झाडं वगैरे आडवे आलेत ना. मित्र नाही मेन ठिकाण आमचं हे आहे. तर मासा दिसतो पण इथे लागत नाही. एक दोन मध्ये दिसते मला पण. तुम्ही बघू शकता दगडांना शेप कसे आलेत. भाव आपल्या पुढे गेलाय. आता भाव आपल्याला बघू शकता कांड टाकायला निघालाय. कांडाला भिजवायला लागते, नाही तर पाण्याने ते लांब जाते. तर मी बघू शकता दगडाच्या आतमध्ये कसंही बनलंय, शेप बनलंय, पाणी साठलंय बघा. बघू शकता भाव दगडाच्या बाजूने टाकत आहे. काय म्हणतोस? काय लागलाय? लागलाय. मी येऊ का तिकडे? इथं आहे पण पाणी आहे रे. मग राहू दे, मीच उतारला असतो नदीमध्ये, पण सर्दी झाल्या म्हणून जरा. बघ पाणी भरपूर आहे. गावना काय गावल? टाक, जाऊ दे.
गावला आमचा माणूस आहे मासा वगैरे कसा फळा पडतो. मासा बघ जिवंत, अजून जिवंत आहे. नदीचा माल मित्रांनो भात शिजून झालाय उकळून बघा. तर कूक आमची तयार झाले म्हणजे कूक म्हणू शकतो. आणि मित्रांनो तिकडे टोप वगैरे थांब आणि कांदा थांब. कांदा वगैरे कांदा वगैरे टाकलेला आहे. तेल नाही टाकला, थांब नंतर टाकूया. तेल नंतर शोषून गेलेला पाणी जाऊ दे शोषून घेतलेलं आहे. पाणी सोडलेलं आहे मटण बघा मस्तपैकी एकदम व्यवस्थित फुललेलं आहे मटण. तिकडे कांदा वगैरे कादाड माणसं तिकडे बसलेले आहेत. कधी आम्ही बिर्याणी खातोय असं झालेलं आहे. हाय कर हाय कर हाय कर नाही ताकद संपलेली आहे. बिर्याणीच्या वासान ते एवढी कामं करत होती. आणि आमचे कुक बघा कुक दोघे जण यांना कुठे बोलवायचं असलं तर कोकणी चॅनलला कोकणी दिपेश या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आग लागली ह्यांना चुकून पण बोलू नका, फालतूगिरी जास्त असते. कांदा बघा पूर्ण परतून घेतलेला आहे लाल लाल करून. आणि पोरं बघा सगळे तिकडे बिर्याणीसाठी तयार आहेत. फक्त शिकते कधी खाताय कधी असं झालंय. बाया उपचार का त्याच्यात का कांदा वगैरे काढून घेतलेला आहे बाहेर. दूर वगैरे आमच्या कुकला लागतोय तर कुक आमचं थोडा लाल झालेला आहे. दूर भरपूर जमतोय. आणि बघा मित्रांनो इकडे पोरं सगळे तयार झालेले आहे बिर्याणी करायला. कांदा वगैरे तळून घेतलाय, भात वगैरे इकडे काढून घेतलाय. आणि रतिका हाय कर हाय कर हाय. मग तेल पूर्ण टाकलं. कुक आमचे तयार झाले बघा. बाकीचे कपडे धुणारे आले सगळे. तर पूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता कोकणी बाया. कढीपत्ता विसरली ना खतरनाक जे फलिता दे इकडे त्याची पाना कुठं आहे. त्याचा खडा मसाला टाक मिळाला. टाक टाक सगळं तू दातात आल्यावर बेकार लागतं. नाही लागणार. कुठला खडा मसाला नको टाकू. दातात आल्यावर बेकार लागतं. अगं टाक टाक खाली थोडासा त्याचे टाकतो तर तेवढ्या मापातच आहे तो. तेवढ्या मापात टाक लागली नाही लागणार. टाकतो जिरा बिरा काय दोन पाना हे पान नको आहे. बो पाना हाय एकच पान टाक. कारण भातात पानं आहे. मसाला हा मसाला परतून दे. टोप पडतोय बिर्याणी शिजल. पाठी कर हा घे. मसाला वगैरे टाकून झालेला आहे. कुक बघा कुक एकदम तापलेला आहे. आता काय बिर्याणी मला वाटतं वरती जावणार नाही. लसूण पेस्ट ती हलत टाकलीस काय काय हलतच काय गावठी वाटतं. जास्त नको टाकू बेकार लागते. कडू बस चिकन टाकायची सोय आले. पूर्ण व्हिडिओ बघा. पाण्यानं हे एका पाण्यानं हे डब्यात चिकन मस्त एकदम झणझणीत दिसतंय. मला वाटतं चटणी जास्त आले. पाण्यान डब्यातून पाण्यान जा.
ए करापला ए फडका दे त्या पायाखाली फडका दे. ते पाणी घ्यायला कुठे गेले बघा पाणी. हे लवकर पाणी रे. जास्त पाणी नको टाकू. पाणी आणते. ए धावत ये आधी परतून घे थांब. आणि करापला लागले नाही लागलाय ते पहिलाच कर आपल्याला आहे. असाच खा पोरांनो. होय हात घ्या आणि ए कॅन्सल ई म्हटला हा कॅन्सल. मटणाच्या 2 बोडी कमी. थांब. याला मटणाच्या 2 बोडी कमी ई म्हटला. तू खाणार आहे मटण? नाही हा खाणार. चिकन बिर्याणी मसाला. रांडच्या बरं गावाला आहे मटण आणि चिकन एकच. बकऱ्याचा कोणाकडे पैसे नाही 800 रुपये घालायला बकऱ्याचा. हे पाणी व दीप टोप लागल करपण. काय टाकावत नाही तर मीठ सगळं लागल. फिरो. तर मीठ वगैरे टाकले झालेले. रेसिपी झालेली आहे आणि आता पाणी ओतलेलं की भात टाकलेला. नाही ग्रेव्ही वर भात. पाणी ते पाण्यावरती काय म्हणजे रस्सा अरे परवा सुकी झाली मेला. पातल केलेले आहे बिर्याणीचा सांबार. खाली इस्तो नाही इस्तो. बिर्याणी सुकीच असते. रतिका नाही ना पुरणार आपल्याला दोघांना. पुरण दोघांनाच पुरण. भात बसलाय खाली. कसं चालेल कसं चौकशी एकदम ओके मध्ये. शिजला पुरल पानं कसली घातली नाही. दालचिनी पानं मला तमालपत्र इकडे शिजवायला टाकलाय भात. 300,000 800 आणि 300,000 काय गणित बेकार आहे. पण 1000 रुपये आपले उरलेले किती आहेत? 500 आहेत. तर 500 रुपये काढायला लागणार. 500 मध्ये नाही जमणार. पूर्वी 200 पाठवणार. मुंबईला सांगितलं मुंबईकरांकडनी सांगितलं किती थंडा वगैरे थंडा पण आणलेला आहे बिर्याणी मसाला. कुठे ठेवलाय? तर मित्रांनो आमच्या कुकला धूर लागलेला आहे म्हणून थंडा फोडताय. बिर्याणी बरोबर खा थंडा. तर मसाला बघा एकदम मला टाइम नाही बघ. चौबक खार नाही झाला पाहिजे. देवाला दाखवायचं काय करायचंय? देवाला हा मग ठीक आहे देवाला दाखवायचं म्हणून. खाऊ नको. तर बाबू भडकलाय. तर बघा लेडीज लगे ढवला ढवल कर चालू आहे. लक्ष ठेव. आले का बिर्याणी बनवलं का काय समजत नाही. तू इकडे दे. थांबा अरे एकाला देऊ द्या. जास्त दे. तर थंडा आम्ही आणला होता तो प्यायला अगोदरच. ते बाबांना देऊया थंडा. बाबा थंडा. मस्त पैकी थंडा मारताय बाबा एकदम व्यवस्थित. बाबा एकदा पिऊन दाखवा मित्रांना. बाबा कसं पितो दाखवा मित्रांनो एकदम. शाबास. थंडा बघा एकदम मारलेला आहे बाबांनी. कोल्ड मस्त. चला मित्रांनो इकडं थंडा. त्याच्या गांजाला आग लागली बघा मित्रांनो. खादाड माणसं बघा. थंडा अजून पेर ना. बिर्याणी झाली ना. चिकन शिजायचंय. अरे मेला इथं ह्या बेटनावर चालू होतं आणि ते वरती गेला. हा कुक हा सार कशाला ओतलेला. कुक सांगतो पिसालेला आहे सार भातावर. मला वाटतं बिर्याणी कॅन्सल झालेली आहे. सारासोबत भात काय त्याने गप बसायचा. हा घरात काही नेतच आहे. घरात नेतोय मग आपण काय खायचा. थांबा डिस्टर्ब करू नका. टोप धर. ए कुकच्या साईड टू साईड लावा. टोप धर. बस बाबा बस. दीप थांब. तसं भात कमीच आहे.
थांब बाहेर, थांब, थांब, थांब. नको डवलू. धावलीत नाही कोकणी आमची वाट लावली रे यार, इज्जत नाही ठेवली. बिर्याणी झाली आपल्याला खायला भेटेल का? तिच्या मायला आपण सगळा भात खाली जो भुरीत कोसलवली ना. बघा मित्रांनो, भात बघा भुरीत. असं सांगा फ्लेवर फ्लेवर बघा मित्रांनो. आग खाली कमी करा, वाफेवर हा होणार. अगं खाल्लास पण नाही आणि एवढ्या लवकर बघा मित्रांनो, बघा बिर्याणी बघा, बिर्याणी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आणि आता एकदम निकारे वगैरे ठेवणार आहे. बघा मित्रांनो, बघ दया आली. बघा मित्रांनो, तिला दया आली. दम बघा. तर तिकडे बघू शकता भांडे वगैरे धुवायला गेले. आपलं सगळं काम झालेलं आहे. कपडे वगैरे धुते, कांडाल वगैरे टाकले. आता इकडे बिर्याणी वगैरे झाले, पण पूर्ण झाल्याच्या नंतर बघा धूर भरपूर झाला आहे, डोले पुसतात आहे. आणि आमचे कूक सगळे बघा आता झालेलं आहे आपलं. धुक्यातून बिर्याणी बघा, धुक्यातून बिर्याणी. फुक 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 फुक. तर बघा आय करा आय करा आय करा आय 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 कर आय कर आय कर. शिजले काय फक्त नाही नाही अजून वाफ सुटले आता. सुटलेले आग घातला आणि त्या बिर्याणीच्या तोपाची बघा सगळे रेते गेले. आग घातला आणि परत धुया लागेल. चला उतरा नाही तर जळून जाल. शिजलेली आहे बिर्याणी आणि उचलून नेत आहे. बघा टोप पडला बिडला तर मोठं नुकसान होऊ शकतं. बघा मित्रांनो, बिर्याणी झालेला आहे. आमचा गावठी कुक बघा कसा उपवशील. अरे मिक्स नको करू, तू मिक्स कर. मसाले वाटत बिर्याणी. अरे मेरा कलर नाही आहे त्याच्यामुळे. बरोबर आहे. कलर बघा एकदम रेड कलर आम्ही टाकलेला आहे. मटन बघा आपल्याकडे 500 रुपयाची लायकी नव्हती तर काय केसर घेणार. मिळाली केसर घेतात आहे. हाय त्याच्यात ही आपली गावठ्यासारखी झाली. पुलाव वाटतो. मित्रांनो बघू शकता बिर्याणी एकदम तयार झालेली आहे आणि पोरं सगळे बिर्याणीचे वाटले आहेत. हाय करा बिर्याणी आहे बिर्याणी. वन्स मोर. बिर्याणी उपसायला लागले. बिर्याणीची तयारी झालेली आहे बघा. वाढपी बसलेला आहे. बाबा काय ठेवायचा बाहेर ठेवायला लागते काय. चिकन बघा. आता बाबांनी सांगितलेलं आहे बाहेर थोडीशी पहिली ठेवा नंतर सुरुवात करा. बघ आपापली बघा कशी ताटा मेली घेतात आहे. बघ हे बघ मला ताट घेऊन अजून ठेवलेले खालची खाशी अरे पान घेतला बाहेर ठेवा. बाहेर रे रशा रस्ते दाखव किती ठेवलं. मटणाची फोड ठेव. अरे थांब शोधायला लागेल. बारीक आहे बजली. ठेव ठेव. तर देवाला ठेवण्यासाठी आपण पानावर ठेवलेला आहे. इकडे आपण सांगूया देवाला ये खायचं नाही. तिकडे तिकडे घे तिकडे घे ते इथं नको तिकडे घे. आज गरम आहे. मी तर देवाला सांग. बघ देवा आम्ही पार्टी करतोय 30 काय चूक बीक झाले असं तर माफ कर आणि व्यवस्थित झाले ती हे कर. सांभाळून घे सगळ्यांना पोरांना. काय चूक बी बोल मटण काय काय थोडी भेटू दे मला म्हटलं. चला गाईच पार्टी सुरू झालेली आहे. होच वर बघा तो बघा इकडे बिर्याणी शिजलेली आहे. माझी आता तडमाडले. ए लवकर हाय करा. बिर्याणी कशी झाली आहे मित्रांनो. एकदम फर्स्ट क्लास. कुक बिर्याणी कशी आली. चला बिर्याणी खायला सुरुवात करूया. तुला अन्नी लागत असेल.
बिर्याणी मस्त आली म्हणून पोरं हसतात आहे बघा. कुक आमचा भाडाकला बघा मित्रांनो. खाऊन पण सुकान देणार नाही आता. खादाड माणसं बघा ताटल्या अगोदर घेऊन धावतात. याला तर काय पडलेलीच नाही. मटणाची पोळी इकडे बघ ते गा मित्रांनो. त्याची 2 पोळा आहे. ए हाडूक आलाय बघा मित्रांनो. त्याला हाडूक आलाय. अरे तू खा. हा बघा. बाबा बिर्याणी कशी आलाय हा? बघा बिर्याणी झालेली आहे. खाऊन बघूया. पानं जास्त झाली. बिर्याणी व्यवस्थित झाले. थोडं मीठ पाहिजे. बरोबर बोलली. थोडस मीठ जरा कमी पडलंय. रांडेचा पोर बोलला मधी त्याचा झाला नाही नट्टा. ते त्याची ताटली वडून गे. बघा मित्रांनो सगळी पोरं बसले हावऱ्यासारखी. बिर्याणी खाला. हा रांडेचा पोर मध्ये बोलला. तिकडे तर बघू बनू. या 2-3 घे मोठी घे. नको नको मोठी घेशील मग नको यार. चिकन लॉलीपॉप. नाही कुठं आहे. हा दीप पॉक कुठला. वाह बहुत बढिया. पण आटापले एवढे ते आता घे भात घे. न टाकायचा नाही. हा टाकतोस तू. काय बोटू छोटू पानांचा पानं जास्त आली. चिकन शिजायला हवं होतं थोडंसं. मेल्याने मिरच्या झाला मत आला रे. रांडेच्याने 4 मिरच्या टाकली. एवढा मसाला टाकले. आता काय माहिती थोड्या वेळ तात्या धावतात आहे की काय काय सांगू शकत नाही. डाग चढवळ काही समजत नाही. अरे झालं माझा तिखट. हे बघा तात्या हावऱ्यासारखं खाऊन खाऊन दमलेत. हे बघा खातात कसे बघा. चार वर्षाचा भुकेलेला कुत्रा. मस्त माझा फळ आहे. लय तिखट. बेकार. बेस खाल्ला मी. तंगडी कबाब. काही 2 हाडका याच्यात टाका. तात्या धर्मात सांडली बघ किती. तात्या नदीत गेले गरम. बिर्याणी घालून बाबा रडलं. बाय हे बघा महादेव म्हणतात ना. व्हिडिओ करतोय. बिर्याणी सगळं पण कितला टाकली.
संपलेला आहे बघा. बिर्याणी सगळी चाटून खालीन मेल्याने. आता ताटली टाकतो. अरे तिकडं टाक. तुझ्या आईचा बोचा. आता तू काय गाईस गांजा भरलेला आहे. बिर्याणी संपलेली आहे. आता मी निघालेला घरी. खूप बर्फामध्ये गाईस हे आमचे पाणी नदीचे बघू शकता. हे आमचे पाणी. या गाईस, माझा फोन. चला मित्रांनो, कांडल मगाशी टाकली होती. आता काढायला निघालोय आम्ही लोक. बघू शकता हा कांडल काढा घेतोय. लागले गे रे मास. एक गुदगुदतोय. शे मासा बरोबर नाही. 2 का 3 गावले सुटला काय नाही. आहे 3 आहे बस. बघू शकता मासा. आज हो मी चाललो. चला मित्रांनो, आम्ही आता निघालोय. सगळं आमचं जेवण वगैरे झालंय आणि कपडे वगैरे गुंडून झालेत. आता आम्ही निघालोय. सगळे तयार झालेले आहे. चला मित्रांनो, जाऊया आपण आता. चला बघा चादरी आरपार चादरी टाकायला लागले इकडं तिकडं. बघा मित्रांनो, माझ्याकडे मोठा. चला निघालेला आहे खडका बिडकातून. चला मित्रांनो, पार्टी संपली. पार्टी हजम हो गई. हॅपी न्यू इयर. फोटो फोटो. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, लहानापासून झाड आहे. पूर्वजांपासून. कसलं झाड आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. बघा आग लागली त्या झाडाला. केवढा मोठा आहे, नजर पण पोचत नाही. बघा हे बघा फूल बघा गाईस. आलेलं आहे गाईस वरती वरती दारावरती. बघा मित्रांनो, बाबा अगोदर पोचले. बाबा विचारतात घेऊ काय, पण बाबाने पण पिशवी आणली नाही. कांडाली बिंडाली बाहेर काढून. बघा हा सगळ्यांनी हा. आणि बेल ऐकायला दाबायला विसरू नका. घंटी दाबा सांगा. घंटी दाबा बाबा. हा सगळ्यांनी दाबा. हा आणि लाईक करा बाबा सांगा. लाईक करा सगळ्यांना. लाईक हा. कोकणी चॅनल युट्यूब कोकणी दिप्पेश. मित्रांनो, कोकण बंगलो राजवाडा बघा. कोकणी घर. बिर्याणी हजम नाही वाटत झाली. बघू शकता